नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 विश्लेषण सिरीज भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे। या भाग 2 मध्ये आपण भूगोल पर्यावरण यावरती जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचं विश्लेषण आज आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 16, खालील विधाने पहा। अविधान घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते। हे विधान बरोबर आहे। पहिल्यांदा आपण जैवविविधता म्हणजे काय पाहणार आहोत। पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये विविध प्रकारचे जीव तुम्हाला पाहायला मिळतात। या विविध प्रकारच्या जीवांना जैवविविधता म्हणतात। जेव्हा मृदेमध्ये घातक कचरा टाकला जातो, घातक कचरा टाकल्यामुळे जमिनीतील जे जीव असतात त्या जीवांना हानी पोहोचते, धोका पोहोचतो। त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो आणि या मृत्यूच्या कारणामुळे या जीवांची संख्या कमी होते। त्यामुळेच घातक कचरा टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते। त्यामुळे अ विधान बरोबर आहे। ब विधान, नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे। हे विधान ही बरोबर आहे। तर वृक्षांचा रोल काय आहे इथे? वृक्षामुळे काय होतं? वृक्षांची जी मुळे असतात तर त्या मुळाद्वारे माती घट्ट धरून ठेवली जाते। आणि मातीचा रोल काय आहे? तर माती हे पाणी अडवून धरण्याचे काम करतात। तर इथे बघा संबंध कसा आहे तो, मुळाद्वारे माती धरून ठेवली जाते आणि मातीद्वारे पाणी अडवून धरलं जातं। तर मातीचा फ्लो कमी होतो। यामुळेच पूर येण्याचे जे चान्सेस असतात तर ते कमी होतात। जर वृक्षच तोडले तर ते माती पण राहणार नाही आणि मातीद्वारे पाणी पण अडवून धरलं जाणार नाही। त्यामुळे वृक्षतोडीमुळे नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामागे ही वृक्षतोड कारणीभूत ठरते। त्यामुळे ब विधान योग्य आहे मित्रांनो। क विधान, फ्रान्सिस्को मेंडस यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधतात। हे विधान चुकीचं आहे। तर काय आहे? फ्रान्सिस्को मेंडस यांच्याविषयी आपण पाहूयात। ते एक ब्राझिलियन ट्रेड युनियन नेते होते। याचं मी स्पष्टीकरण PDF मध्ये दिलेलं आहे। त्यांना चिको मेंडस या नावाने पण ओळखलं जातं। त्यांनी एक रिझर्व्ह स्थापन केलेलं होतं। तर रिझर्व्हचा उद्देश काय होता रिझर्व्ह स्थापन करण्यामागे? तर अमेझॉन जे जंगल आहे त्या अमेझॉन जंगलातील जे संसाधने आहेत त्यांच्या संरक्षणाच्या उद्देशाने एक त्यांनी रिझर्व्ह स्थापन केलेलं होतं। त्यामुळे त्यांचं तेथील योगदान आहे। त्यांनी ऊर्जा क्षेत्रातील त्यांचं कार्य पण मोठं आहे। त्यांचं ऊर्जा क्षेत्रातील कार्य आहे पण त्यांना कुठेही असा उल्लेख अमेझॉन गांधी म्हणून त्यांचा उल्लेख केलेला नाही। त्यामुळे हे क विधान चुकीचं आहे मित्रांनो। त्यामुळे प्रश्न क्रमांक 16 या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। अ आणि ब विधान बरोबर आहे। याचं स्पष्टीकरण मी PDF मध्ये दिलेलं आहे। तुम्ही पाहू शकता। इथे पर्याय वाईज मी स्पष्टीकरण दिलेलं आहे। प्रत्येक पर्याय इथे कव्हर केलेले आहे। प्रश्न क्रमांक 17 आपण पाहणार आहोत। मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास डॅश मुक्त होते। इथे ऑप्शन त्यांनी दिलेले आहे। नायट्रोजन डायऑक्साईड NO2, नायट्रस ऑक्साईड NO2 ज्याला तुम्ही लाफिंग गॅस असं म्हणता, पर्याय क्रमांक 3 नायट्रोजन डायऑक्साईड NO3 आणि पर्याय क्रमांक 4 नायट्रोजन N2। तर यामध्ये उत्तर आहे नायट्रोजन ट्रायऑक्साईड NO3। तर या प्रश्नाविषयी आपण हे चारही ऑप्शन कशा पद्धतीने कव्हर होतात आणि कशा पद्धतीने आयोग हा क्वेश्चन फ्रेम केलेला आहे याविषयी आपण पाहूयात। नायट्रोजन सायकल या संदर्भात हा क्वेश्चन आहे मित्रांनो। नायट्रोजन सायकलची कन्सेप्ट जर परिपूर्ण माहिती असेल तर हे चारही ऑप्शन इथे कव्हर होतात। आपण डायग्रामच्या माध्यमातून ही नायट्रोजन सायकल समजून घेऊया। नायट्रोजन खत कोणत्या फॉर्ममध्ये कोणत्या फर्टिलायझरच्या फॉर्ममध्ये नायट्रोजन खत जमिनीत आपण टाकतो, कोणत्या प्रकारचे जीवाणू जमिनीमध्ये असतात या संदर्भात आपण नायट्रोजन सायकलच्या मदतीने समजून घेऊया, जेणेकरून चारही ऑप्शन्स क्लिअर होतील। हे बघा चारही ऑप्शन्स कशा पद्धतीने येतात हे मी इथे पर्याय वाईज विश्लेषण इथे दिलेलं आहे PDF मध्ये। NO2 संदर्भात, N2O संदर्भात, NO3 संदर्भात आणि N2 संदर्भात ही नायट्रोजन सायकल आहे मित्रांनो। नायट्रोजन चक्र, तर नायट्रोजन चक्रामध्ये जी प्रक्रिया आहेत नायट्रोजन स्थिरीकरण ज्याला फिक्सेशन ऑफ नायट्रोजन म्हणतात, इथे दिलेलं आहे अमोनिफिकेशन म्हणजे अमोनीकरण, इथे दिलेलं आहे नायट्रिफिकेशन नायट्रीकरण, इथे दिलेलं आहे डिनायट्रिफिकेशन विनायट्रीकरण। या सर्व प्रोसिजर आपण समजून घेऊयात। तर बघा वातावरणामध्ये जो नायट्रोजन असतो तो 78% असतो। तो निष्क्रिय वायू असतो। निष्क्रिय वायू म्हणजे तो कोणत्याही एलिमेंट सोबत रिॲक्ट करत नाही, त्यामुळे तो निष्क्रिय असतो। किंवा कोणत्याही संयोगासोबत तो संयोग पावत नाही, एलिमेंट सोबत संयोग पावत नाही, त्यामुळे तो निष्क्रिय वायू गणला जातो। तर हा वातावरणातून N2 जो आहे तो वातावरणातून जमिनीमध्ये
पुन्हा जमिनीतून वातावरणामध्ये कसा जातो याला नायट्रोजन चक्र असं म्हणतात. तर शास्त्रीय दृष्ट्या आता बघा नायट्रोजन चक्र कसं कंप्लीट होत असतं बघा. तर काही जैविक क्रियाद्वारे आणि अजैविक क्रियाद्वारे हे नायट्रोजन चक्र कंप्लीट होत असतं. तर जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन वायूंचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच नायट्रोजन चक्र होय. तर नायट्रोजन चक्र का आवश्यक असतं? तर निसर्गाचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजन आवश्यक असतं मित्रांनो. तर नायट्रोजन चक्रामध्ये जे मी सांगितलेलं आहे नायट्रोजन स्थिरीकरण, पहिल्यांदा आपण नायट्रोजन स्थिरीकरण पाहूयात. तर नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये कोणकोणते सूक्ष्मजीव हे भाग घेतात? तर ॲनाबेना असेल, नॉस्टॉक असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, क्लॉस्ट्रिडियम असेल, रायझोबियम असेल, हे नायट्रोजनच्या स्थिरीकरणामध्ये मदत करत असतात. तर नायट्रोजन स्थिरीकरण हे भौतिक आणि अभौतिक या दोन भौतिक आणि वातावरणीय या दोन पद्धतीने नायट्रोजन स्थिरीकरण होत असतं. तर नायट्रोजन स्थिरीकरण आपण पाहूयात, ज्याला आपण फिक्सेशन ऑफ नायट्रोजन असं म्हणतात. तर हवेतील नायट्रोजनचे रूपांतर नायट्रोजनच्या संयुगात करणे यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतात. तर बघा इथे दिलेलं आहे आपण, इथे प्राणी आहे, गाय आहे, याच्या विष्ठा किंवा मलमूत्रामार्फत जे सेंद्रिय पदार्थ असतो त्याचं रूपांतर अमोनियम मध्ये करणं यालाच अमोनीकरण म्हणजेच अमोनिफिकेशन असं म्हणतात. तर या अमोनियाचं रूपांतर नायट्राइट्समध्ये NO2 मध्ये करण्याचं जे काम कोणत्या सूक्ष्मजीवामार्फत केलं जातं ते आपण वरती पाहूयात. आणि या NO2चं रूपांतर NO3 म्हणजेच नायट्रेट्समध्ये करणं, ज्याचं की आपण आपला आन्सर आहे, हे कोणत्या जीवाणूमुळे ते शक्य करतात ते आपण बघूयात. आणि या NO3 जे प्लांट्स घेतात, अपटेक करतात आणि याचाच वापर करून अमायनो ऍसिड्स फॉर्मेशन करतात आणि त्या अमायनो ऍसिड्स पासूनच वनस्पती प्रथिनांची निर्मिती करतात आणि ते प्रथिनच आपण अन्न म्हणून किंवा प्राणी अन्न म्हणून वापर करतात. तर बघा, आणि या NO3चं डिनायट्रिफिकेशन होऊनच N2O ऑप्शन नंबर 2 त्यांनी दिलेला आहे लाफिंग गॅस, हे कशा पद्धतीने फॉर्मेशन होतं आपण इन डिटेल वरती पाहूयात. ही आहे नायट्रोजन चक्र, नायट्रोजन सायकल आहे. तर आपण पर्याय वाईज आपण याचं विश्लेषण पाहूयात. पर्याय इथं दिलेला आहे, पर्याय क्रमांक 1 NO2 कसं फॉर्मेशन होतं बघा. नायट्रोजन वायूपासून हे दोन सूक्ष्मजीव आहेत, एक विनाक्षी आहे ज्याला की क्लॉस्ट्रिडियम म्हणतात आणि एक ऑक्सिजीवी आहे ॲझोटोबॅक्टर. हे दोघं जण काय करतात तर N2 वायूचं NO2 म्हणजेच नायट्राइट मध्ये रूपांतर आणि नायट्रेट मध्ये NO3 मध्ये रूपांतर करत असतात. त्यावेळेस आपण NO2 मिळतो आपल्याला. पर्याय जो 2 दिलेला आहे N2O म्हणजे लाफिंग गॅस तुम्ही त्याला म्हणतात. तर N2 कसं फॉर्मेशन होतं तर वातावरणीय नायट्रोजन स्थिरीकरण या प्रोसेसमध्ये N2O फॉर्मेशन होतं. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन असं त्याला म्हणतात. वातावरणामध्ये ज्यावेळेस वीज चमकते त्यावेळेस त्या विजामुळे जे वातावरणात N2 असतो नायट्रोजन तो ब्रेक होत असतो आणि ते ब्रेक झालेला नायट्रोजन वातावरणातील जो ऑक्सिजन असतो त्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन N2O, हे बघा N2O फॉर्मेशन होतो, नायट्रस ऑक्साईड, जसं की ऑप्शन क्रमांक 2 इथे दिलेला आहे. N2O फॉर्मेशन होतं. आणि या पुढे ही प्रोसिजर मी कंप्लीट करतो. N2O मध्ये जे पाणी आहे पावसाचं, तर त्यामधला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन मिसळतो आणि NO3 फॉर्मेशन होतो, नायट्रेट फॉर्म होतो आणि हा NO3 पुढे पावसाच्या पाण्यासोबत वाद जाऊन जमिनीमध्ये जातो. इथे पर्याय क्रमांक जे 3 दिलेला आहे NO3, ज्याचं की आपला आन्सर आहे. NO3 संदर्भात पाहूयात NO3 कसं फॉर्मेशन होतो. हे बघा इथे 2 प्रकारचे जीवाणू आहेत, नायट्रोसोमोनास आणि नायट्रोसोकॉकस या जीवाणूंच्या प्रजाती आहेत. अमोनिया जो आहे या अमोनियाचं रूपांतर NO2 करतात, नायट्राइट. तर बघा त्याला नायट्रिफिकेशन असं म्हणतात. आणि या अमोनिया नायट्राइटचं रूपांतर नायट्रोबॅक्टर जीवाणू असतात. हे नायट्रोबॅक्टर जीवाणू या नायट्राइटचं रूपांतर NO3 मध्ये नायट्रेटमध्ये करत असतात. आणि वनस्पती काय करतात तर हे नायट्रेटचा वापर करून किंवा हे अपटेक करतात आणि याचा वापर करून अमायनो ऍसिड्स तयार करतात वनस्पती. आणि या अमायनो ऍसिड्सचाच वापर करून वनस्पती प्रथिनांची निर्मिती करतात. आणि अमायनो ऍसिड्स हे प्रथिनांची बहुवारिके असतात. बघा क्वेश्चन नंबर जे पर्याय क्रमांक जे 4 दिलेला आहे तर 4 संदर्भात बघा. N2 गॅस संदर्भात सरळ N2 गॅस आहे तिथे. तर N2 गॅस स्वरूपामध्ये वातावरणामध्ये 78% असतो, इथे सरळ दिलेला आहे. त्यामुळे आपण 4ही पर्याय विश्लेषण नायट्रोजन सायकलच्या मध्ये आपण कव्हर केलेले आहे. अशा पद्धतीचं जर विश्लेषण सध्या तरी कोणी घेतलेलं नव्हतं, त्यामुळे मी इन डिटेल इथे घेतलेलं आहे. आणि तुम्हाला PDF स्वरूपामध्ये त्याचं पर्याय वाईज विश्लेषण मी दिलेलं आहे, तुम्ही PDF बघू शकता. पुढला क्वेश्चन आहे ओझोन संदर्भात. क्वेश्चन नंबर 18 आहे ओझोन संदर्भात खालील विधाने बरोबर आहेत. कोणती विधाने बरोबर आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. अविधान त्यांनी दिलेलं आहे, ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. तर हे अविधान बरोबर आहे. तर का बरोबर आहे बघा. सूर्यापासून जे UV रेज अल्ट्रा व्हायोलेट रेज ज्याला तुम्ही अतिनील किरण म्हणतात, तर त्या अतिनील किरणामध्ये रेडिएशन्स असतात. जर ओझोन लेअर नसेल, हा ओझोन लेअर जर नसेल तर ते UV रेज डायरेक्टली पृथ्वी सृष्टीवरती अफेक्ट करत असतात, परिणाम करत असतात. त्यामुळे त्याचे परिणाम हे वेगवेगळ्या प्रकारचे त्वचेचे विकार होऊ शकतात.
त्वचा भाजणे, कॅन्सर होणे अशा पद्धती होऊ शकतात. तर ओझोन हा UV रेजला रिफ्लेक्ट करत असतो किंवा अडवत असतो. त्यामुळे ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. आता ओझोन संदर्भात बघूयात तर ओझोनचं रेणूसूत्र आहे O3. ऑक्सिजनचे 3 अणू मिळून O3 बनत असतो. ओझोन कुठे आढळतो तर बघा तपंबर आणि सितांबराच्या दक्षिण भागाला आणि तपंबराच्या उत्तर भागाला हे ओझोन आढळत असतो. याचा ओझोनचा तिथे आहे. जवळपास 13 ते 25 किलोमीटरच्या दरम्यान हा ओझोन आढळत असतो. तर यामध्ये इथं दिलेलं आहे ब विधान 1985 मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले. हे विधान बरोबर आहे. याचं स्पष्टीकरण आपण खाली पाहूयात. बघा इथे मी दिलेलं आहे स्पष्टीकरण. पर्याय क्रमांक 1 बघितलेला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणलेलं आहे. 16 ते 23 किलोमीटर पट्ट्यात त्याने दिलेलं आहे. 16 ते 23, 16 ते 25 किलोमीटरच्या पट्ट्यात ते आढळतं. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 1985 मध्ये प्रथम त्यांची नोंद झाली, लक्षणीय नोंद घडवली असं. तर तिथे बघा हॅलेबे ओझोनोमॅट्रिक स्टेशनच्या विश्लेषणावर आधारित ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणाने प्रथम अंटार्क्टिकावरील, आता बघा पहिलं लक्षणीय घट कुठे नोंदवली तर अंटार्क्टिकावरील ओझोनमध्ये लक्षणीय घट नोंदवली. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे इथे बघा 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला होतो. हा पण बरोबर आहे 16 सप्टेंबर. आणि चौथा ड आहे 1991 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर बघा याचं उत्तर आहे 4 वरील सर्व. याचं आपण विश्लेषण पाहूयात. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे ओझोन थराला धोका पोहोचवणारा CFC क्लोरोफ्लोरोकार्बन यावरती बंदी आणण्यासाठी पहिला प्रयत्न 1985च्या व्हिएना परिषदेतून झालेला होता. आणि या व्हिएना परिषदेला मॉन्ट्रियल कराराने ऍक्टिव्ह केलेलं होतं. आणि हा युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम अंतर्गत हा करार मांडला गेलेला होता मित्रांनो. आणि 16 सप्टेंबर 1983 ला 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस म्हणून का साजरा केला जातो तर बघा 16 सप्टेंबर 1983 रोजी हा करार स्वाक्षरीसाठी खुला करण्यात आलेला होता. त्यामुळे 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. 197 देशांनी त्यावरती स्वाक्षरी केलेली होती. तर बघा पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे 1989 मध्ये CFC वरती बंदी आणली गेलेली होती. तर बघा ऍक्च्युली का त्याचा आन्सर ते बरोबर का आहे तर बघा यामार्फत CFC वरती बंदीची अंमलबजावणी झालेली होती 1 जानेवारी 1989 ला 1 जानेवारी 1989 ला. तर त्यामुळे ते बरोबर आहे. तर भारताने मॉन्ट्रियल अग्रीमेंट होता 1992 ला मॉन्ट्रियल करारावरती भारताने स्वाक्षरी केलेली आहे. त्यामुळे हे चारही पर्याय इथे बरोबर आहेत ओझोन संदर्भात. 1989 मध्ये जे रसायन 1987 मध्ये जे काही करार झालेला होता मॉन्ट्रियल करार आणि 1985 मध्ये जे काही परिषद झालेली होती तर त्या संदर्भात इम्प्लिमेंटेशन करण्याचं वर्ष हे 1989 असल्यामुळे हे चारही पर्याय इथे बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 19 पाहूयात. खालील कोणता परिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही तर बघा इथं पर्याय दिलेले आहेत संख्येचा मनोरा, जैविक वस्तुमानाचा मनोरा, अन्नजाळी मनोरा आणि ऊर्जेचा मनोरा. मनोऱ्याचा प्रकार नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे अन्नजाळी मनोरा. हा प्रकार नाही आहे मित्रांनो. इथे बघा परिस्थितिकी मनोरा काय आहे आपण इथे जाणून घेऊयात. याचे प्रकार किती आहेत हे जाणून घेऊयात. इथे बघा याची आकृती पण डायग्रामच्या फॉर्ममध्ये आपण समजून घेऊयात. तर बघा परिस्थितिकी काय आहे आपण पाहूयात. ही एक जीवविज्ञानाची एक शाखा आहे मित्रांनो, बायोलॉजीची एक शाखा आहे, ब्रांच आहे, ज्यात सजीवांचा एकमेकांशी तसेच सजीवांचा पर्यावरणाशी असलेला आंतरसंबंध यांचा अभ्यास आणि विश्लेषण यामध्ये केलेलं जातं मित्रांनो. या परिस्थितिकी मनोरा नेमकं काय आहे बघा. परिस्थितिकी मनोरा यामध्ये काय आहे ही एक आकृती आहे मित्रांनो. आणि उत्पादक, प्राथमिक, ग्राहक आणि इतर ऊर्जा स्तराद्वारे वापरलेल्या ऊर्जेची या परिस्थितिकी मनोऱ्यामध्ये तुलना केलेली जाते. आणि या परिस्थितिकी मनोऱ्याचे 3 प्रकार आहेत जे की ऑप्शनमध्ये दिलेले आहेत. चौथा पर्याय जो की फूड आहे तो नाहीये. संख्येचा मनोरा पिरॅमिड ऑफ नंबर असं म्हणतात. ऊर्जेचा मनोरा पिरॅमिड ऑफ एनर्जी असं म्हणतात. आणि तिसरा पर्याय आहे जैविक वस्तुमानाचा मनोरा पिरॅमिड ऑफ बायोमास असं म्हणतात. तर हे 3 परिस्थितिकी मनोऱ्याचे प्रकार आहेत. त्यामुळे इथे आकृती बघूयात. पिरॅमिड ऑफ एनर्जी, पिरॅमिड ऑफ नंबर्स आणि पिरॅमिड ऑफ बायोमास. तर पिरॅमिड ऑफ एनर्जीमध्ये एक आकृती आहे, पिरॅमिड ऑफ नंबर्समध्ये एक आकृती आहे आणि पिरॅमिड ऑफ बायोमासमध्ये 2 आकृती येतात. जमीन आणि पाण्याखालील म्हणजे ॲक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये, त्यामुळे 2 आकृती येतात. तर बघा पिरॅमिड ऑफ एनर्जीमध्ये काय तर इथे दिलेलं आहे प्रायमरी प्रोड्युसर्स यांची संख्या जास्त असते मित्रांनो. एनर्जी ज्यावेळी सूर्यप्रकाशातून समजा 1000 किलो कॅलरी एनर्जी घेतली वनस्पतींनी तर याचे हार्बिवर्स, हार्ब म्हणजे वनस्पती, वनस्पतीने खाणारे प्राणी म्हणजेच हार्बिवर्स म्हणजे शाकाहारी असं तुम्ही लक्षात ठेवा.
हे प्रायमरी कंझ्युमर्स आहेत, हे वनस्पतींना खातात, हे प्रायमरी कंझ्युमर्समध्ये येतात. आणि सेकंडरी कंझ्युमर्समध्ये मांसाहारी आणि शाकाहारी प्राणी पण येतात. तर बघा यामध्ये जे 10%चं जे एनर्जी ट्रान्सफर होते अशी 10%, इथं बघा 1000 किलो कॅलरीचं 10% किती होतं, 100 किलो कॅलरी, आणि 100 किलो कॅलरीचं 10 किलो कॅलरी असं एनर्जीचं रूपांतर होतं. तो हा आहे पिरॅमिड ऑफ एनर्जी मित्रांनो. ओव्हरऑल फ्लो ऑफ द एनर्जी म्हणजे एनर्जीचं रूपांतर हे होत असतं यामध्ये पिरियड ऑफ एनर्जीमध्ये हे दिलेलं आहे. पिरॅमिड ऑफ नंबर्स बघा, आता इथे टॉपिक लेवल 1, 2, 3 दिलेला आहे. तर इथे बघा इथे मोर पॉप्युलेशन आहे, यांची संख्या जास्त आहे. इथे बघा वनस्पती खाणाऱ्याची संख्या कमी होते, याच्यापेक्षा यांना खाणाऱ्याची संख्या कमी होते. तर हे नंबर्स इथे कमी होत जातात अशा पद्धतीने. हे बघा इथे बांध दिलेला आहे तशा पद्धतीने हे पिरॅमिड ऑफ नंबर्समध्ये येतं. आता पिरॅमिड ऑफ बायोमासमध्ये काय, तर प्रायमरी प्रोड्युसर्स जे आहेत, आता समजा यांनी 1000 kg प्रोड्यूस केली, यांनी जर 10% कंझ्युम केली शाकाहारी प्राण्यांनी, तर यांना जे मांसाहारी प्राणी खातात हे 10%नी केले तर 10 kg याचं रूपांतर बायोमासचं रूपांतर होत असतं. आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टम म्हणजे पाण्यामध्ये जर असेल तर उलटं असतं. इथं प्लॅन्क्टन दिसतात तुम्हाला सर्वात खाली, त्याच्यावरती जे स्मॉल फिश असतात यांना खाणारे, प्लॅन्क्टनना खाणारे स्मॉल फिश असतात. आणि या स्मॉल फिशना म्हणजे छोट्या माशांना खाणारे हे मोठे मासे असतात. तर यांचं हे उलट असतं, इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये असतं. तर अशा पद्धतीने पिरॅमिड ऑफ एनर्जी, पिरॅमिड ऑफ नंबर आणि पिरॅमिड ऑफ बायोमास हे आपण 3 डायग्राम फॉर्ममध्ये आपण परिस्थिती मनोऱ्याचे जे 3 प्रकार आहेत तर आपण 3 प्रकार पाहिलेले आहेत. हे बघा त्यामुळे हे 3च प्रकार आहेत, संख्येचा मनोरा म्हणजे पिरॅमिड ऑफ नंबर्स, जैविक वस्तुमानाचा मनोरा पिरॅमिड ऑफ बायोमास आणि ऊर्जेचा मनोरा पिरॅमिड ऑफ एनर्जी आपण डायग्राम फॉर्ममध्ये पण बघितलेला आहे. आणि विश्लेषणमध्ये पण आपण पर्यायवाईज विश्लेषण दिलेलं आहे. त्यामुळे हे पिरॅमिड ऑफ फूड वेब असा प्रकार नाही आहे, अन्नजाळी मनोरा प्रकार नाही आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 19चं उत्तर आहे पिरॅमिड ऑफ फूड वेब हा प्रकार नाही आहे. क्वेश्चन नंबर 21 बघा, खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 म्हणजे 75% भाग प्रकाशित दर्शवला आहे असं नमूद केलेलं आहे. पर्याय 4 दिलेले आहेत तिथे, बी आणि एच, दुसरा आहे सी आणि जी, डी आणि एफ, आणि चौथा पर्याय आहे ए आणि ए. इथे बघा ही आकृती दिलेली आहे. हे चंद्राचे कला आहेत मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे असे 8 चंद्रकला दिलेल्या आहेत. आणि इथे अर्थ आहे, मग ऑब्व्हियसली इथे सूर्य असेल. इथे आपण डायग्रामच्या फॉर्ममध्ये आपण याचं स्पष्टीकरण बघूयात. हे इथं मी हे बघा अशी डायग्राम, सूर्याची किरणे, सूर्य, चंद्राचे जे कला आहेत आणि पृथ्वी. आता बघा ही डायग्राम फॉर्ममध्ये आहे, इथे दिलेला आहे 75% भाग. आकृतीमध्ये हे बघा 75% भाग इथं आहे. याचं विश्लेषण आपण पाहूयात. हे बघा त्यामुळे याचा आन्सर आहे डी आणि एफ. तर याचं विश्लेषण पाहूयात. ही अमावस्या स्थिती आहे मित्रांनो, अमावस्या स्थिती. तर अमावस्या स्थितीला काय येतं बघा, पृथ्वी, चंद्र आणि सूर्य जे इथे दिलेलं आहे, पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात मित्रांनो अमावस्याच्या स्थितीमध्ये. आणि ही स्थिती अमावस्याची स्थिती किंवा पौर्णिमेची स्थिती येण्यासाठी 29.5 दिवस लागतात मित्रांनो. याला एक चंद्रमास म्हणतात आणि भारतीय कालगणनेत याला 1 महिना म्हणतात. तर या संपूर्ण काळात चंद्राच्या विविध कला दिसतात, म्हणजे इथं 8 कला दिलेल्या आहेत. चंद्राची जे 8 कला आहेत या चंद्राच्या विविध कला दिसतात, याला चंद्रकला असं म्हणतात. आणि या कला अमावस्या ते पौर्णिमा पर्यंत वाढत जाणाऱ्या स्थितीला शुक्ल पक्ष म्हणतात, जे प्रश्नामध्ये दिलेला आहे. आणि पौर्णिमा ते अमावस्यापर्यंत कमी होत जाणाऱ्या स्थितीला कृष्ण पक्ष म्हणतात. आपण डायग्राममध्ये पण पाहणार आहोत. तर अमावस्यानंतर चंद्र पूर्वेच्या दिशेने पुढे सरकताना दिसतो मित्रांनो, पूर्वेच्या दिशेने. आता चंद्राचा भाग प्रकाशित होतो कसा ते बघा, 25% भाग जर प्रकाशित झाला तर शुक्ल चतुर्थी च्या दिवशी हा 25% भाग प्रकाशित झालेला तुम्हाला दिसेल, शुक्ल चतुर्थी. कारण शुक्ल का वापरतो मी माहिती आहे का, तर अमावस्या ते पौर्णिमा म्हणजे चंद्र प्रकाशित होत चाललेला आहे. चंद्राच्या कलाने 25%, 50%, 75% अशा पद्धतीने चंद्र हा प्रकाशित होत चाललेला आहे. अमावस्या ते पौर्णिमा हा तो काळ आहे. या काळामध्ये त्याची स्थिती आपण इथे पाहत आहोत. तर 50% भाग केव्हा प्रकाशित होतो, तर शुक्ल अष्टमी वेळी, शुक्ल अष्टमीच्या दिवशी 50% भाग प्रकाशित होत असतो. 75% भाग हा शुक्ल एकादशीच्या दिवशी हा प्रकाशित होत असतो. आणि 100% भाग हा पौर्णिमाच्या दिवशी, म्हणजे ही सायकल कंप्लीट होत असते अमावस्या ते पौर्णिमा. तर बघा, आणि पौर्णिमाच्या दिवशी काय होतं बघा, तर 100% चंद्राचे बिंब प्रकाशित होते. आणि यावेळी पौर्णिमेच्या दिवशी काय होतं, तर चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत येतात मित्रांनो. अमावस्याच्या दिवशी पृथ्वी, चंद्र आणि सूर्य, म्हणजे पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र असतो अमावस्याच्या दिवशी. आणि पौर्णिमेच्या दिवशी
चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी असते. इथे डायग्रामच्या फॉर्ममध्ये बघू. इथे बघा 25% भाग व्यापलेला आहे. इथं 50% प्रकाशित झालेला आहे, 75% प्रकाशित झालेला आहे. आणि या चंद्राचे जे 8 कला आहेत, हे अमावस्या बघा इथे 25%, 50%, 75% आणि फुल मून म्हणजेच पौर्णिमा. हे बघा इथे 25% चतुर्थी, शुक्ल चतुर्थी दिवशी 25% भाग प्रकाशित होतो. 50% इथे दिलेला आहे बघा शुक्ल अष्टमीच्या दिवशी प्रकाशित होतो. आणि 75% भाग हा शुक्ल एकादशीच्या दिवशी हा प्रकाशित होतो. अशा पद्धतीने याचं विश्लेषण इथे मी दिलेलं आहे पर्याय वाईज. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डी आणि एफ. 75% भाग इथे प्रकाशित होत असतो मित्रांनो. तर बघा क्वेश्चन नंबर 20 बघा. काही प्रजाती नष्ट झाल्यानंतर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना डॅश म्हणतात. तर बघा इथे सरळ सरळ आता इथे पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे निळा दगड, दुसरा आहे लाल दगड, तिसरा आहे पिवळा दगड आणि चौथा आहे कीस्टोन. तर इथे सरळ सरळ बघा कीस्टोन हे याचं उत्तर आहे. कीस्टोन. आणि हे 3 जे आहे ते दगडाचे प्रकार दिलेले आहेत. तर निळा दगड काय आहे, ते एक सेडिमेंटरी रॉक म्हणजे गाळाच्या दगडाचा एक प्रकार आहे निळा दगड. तसेच पद्धतीने लाल दगड, पिवळा दगड आहे, हे दगडाचे प्रकार आहेत मित्रांनो, बाकी काही नाही. आणि कीस्टोन ही एक प्रजाती आहे. तर या कीस्टोन संदर्भात आपण विश्लेषण पाहूयात. तर बघा ही एक अशी प्रजाती आहे मित्रांनो जिचा नैसर्गिक वातावरण विपुलतेच्या तुलनेत विषमतेने मोठा प्रभाव होतो. तर जास्त जर ही प्रजाती झाली तर निसर्गावरती काही परिणाम होणार नाही, पण याची जी कमतरता झाली किंवा यामध्ये जर विषमता झाली, घडून आली, तर निसर्गावरती याचा परिणाम घडून येतो. त्यामुळे कीस्टोन याचा. आणि हे कीस्टोन संकल्पना कोणी मांडली तर रॉबर्ट टी पेन हे प्राणीशास्त्रज्ञ होते, त्यांनी ही कीस्टोन संकल्पना मांडलेली आहे. आता ब्लूस्टोन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते गाळाच्या खडकाचा एक सेडिमेंटरी रॉकचा एक प्रकार आहे. तशाच पद्धतीने लाल दगड, पिवळा दगड आहे. मी तर आता क्वेश्चन नंबर 22 पाहूयात. इथं पर्यावरणाची व्याख्या दिलेली आहे मित्रांनो. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कार्य किंवा त्यांचा प्रभाव आहे. हे विश्वकोश एन्सायक्लोपीडिया यांनी अशा पद्धतीची व्याख्या केलेली आहे. याचं स्पष्टीकरण मी दिलेलं नाही ते. तर बघा सरळ सरळ व्याख्या आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 23 पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक. आता इथे बघा चुनखडक, जिप्सम खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत असं विचारलेलं आहे. अ दिलेला आहे विधान पर्मो कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. ब पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. सी विधान दिलेलं आहे पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. आणि डी पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनाच्छादनाखालील क्षेत्र अत्यल्प आहे. तर याचं उत्तर आहे ए बी सी. याचं विश्लेषण पाहूयात. पहिल्यांदा आपण पहिल्या विधानामध्ये जे पर्मो कार्बोनिफेरस दिलेला आहे त्या संदर्भात पाहूयात. जे अविधान दिलेलं आहे त्या संदर्भात आपण पाहूयात. तर पर्मो कार्बोनिफेरस या संदर्भात पाहूयात. तर कार्बोनिफेरस आणि पर्मोनियम या दोन्ही मधला जो काळ होता तर या काळाला पर्मो कार्बोनिफेरस असं म्हणतात. सुमारे 250 मिलियन वर्षापूर्वीचा हा काळ आहे मित्रांनो. पॅलिओझाईक युगामध्ये हा महायुग येतो मित्रांनो, पॅलिओझाईक. तर या पर्मो कार्बोनिफेरस युगामध्ये राजस्थानचा जो पश्चिम भाग होता तो पाण्याखाली होता. हे बरोबर आहे, त्यामुळे अविधान बरोबर आहे. ब विधान दिलेलं आहे पर्जन्य प्रमाण खूप कमी आहे. तर पश्चिम भागामध्ये 30 ते 35 सेंटीमीटरचा पाऊस पडतो आणि पूर्व भागामध्ये 60 ते 65 मीटर म्हणजे जवळपास दुप्पट पाऊस पडतो. त्यामुळे तेही विधान ब विधान बरोबर आहे. सी विधान इथे दिलेलं आहे हवामान. तर तिथलं हवामान उष्ण व कोरडे आहे. जवळपास 40 ते 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तिथं असतं. आता मिठाचे साठे हे बघा, मिठाचे साठे पण त्यांनी दिलेलं आहे. तर बाष्पीभवन होऊन पाण्याचे प्रमाण कमी होत गेले व पर्जन्य कमी झाले, त्यामुळे जे क्षार शिल्लक राहिले आणि गोड्या पाण्याचा पुरवठा पण कमी असल्या कारणाने ते मिठाचे साठे तिथे शिल्लक होते. उदाहरणार्थ जर सांगायचं गेलं तर सांबर सरोवर पण तिथे आहे.
आता चुनखडक संदर्भात बघूयात. चुनखडक आणि जिप्समचे साठे तिथे का आढळतात हे एक बेसिक आहे. हे बेसिक कोणीच नाकारू शकत नाही. जरी शास्त्रीय दृष्ट्या वेगवेगळी कारणे असली तरी हे बेसिक कोणी नाकारू शकत नाही. तरी मी बेसिक तुम्हाला सांगतोय. चुनखडक बघा, चुनखडक आणि जिप्सम आणि मिठाचे साठे का तिथे वितरित झालेले आहेत. तर चुनखडक हा कशापासून बनतो बघा, तर चुनखडक हा कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम या दोन्हींचे मिश्रण आहे चुनखडक. तर ज्यावेळेस कार्बोनिफेरस युगामध्ये जो पाण्याखाली पश्चिम राजस्थानचा जो भाग गेलेला होता, तर त्यावेळेस समुद्र होता. तर त्या समुद्राचा तळ हा मॅग्नेशियम, त्या समुद्राच्या तळामध्ये जो मॅग्नेशियम घटक असतो, सायमा, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम यामुळे तो बनत असतो. तर त्यामुळे चुनखडकाचं प्रमाण किंवा चुनखडक या खनिजाचं प्रमाण तिथे वितरित झालेलं आहे. आता चुनखडक हा मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेटने म्हणजे CaCO3 ने बनलेला असतो. आता जो विधान जिप्सम दिलेला आहे, तर त्या जिप्सम संदर्भात आपण पाहूयात. तर जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट, ते एक कॅल्शियमचं आउटपुट आहे. तर बघा, हे विशिष्ट प्रकारच्या गाळामध्ये आणि गाळाच्या खडकामध्ये आढळते. तर जिप्सम कसा तयार होतो आपण बघूयात. जिप्सम त्यावेळेस पाण्याखाली जमीन होती, त्यामुळे खनिज समृद्ध सागरी मातीच्या वातावरणात पाण्याची बाष्पीभवन झाल्यानंतर, आता दुष्काळ म्हणा किंवा उष्ण कोरडे हवामान म्हणा, ही वेगवेगळी कारणे त्यावेळेस होते. किंवा प्राकृतिक रचना, यामुळे पण पाऊस न पडण्याचं रिझन, त्यामुळे पण पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर हे जिप्सम तयार होतं. त्यामुळे तर बघा, इथे मी कारणे दिलेली आहेत. सततचा दुष्काळ, पाण्याचे प्रमाण कमी, हवामान उष्ण व कोरडे या सर्व परिस्थिती वाढवण्यात प्राकृतिक भूभाग हे रूपांतरित करण्यामध्ये कारण आहेत. आणि शिल्लक राहिलेले साठे, चुनखडक असो, जिप्सम असो आणि मिठाचे साठे असो. तर यावेळेस सगळ्या पर्यायाचं मी विश्लेषण या PDF मध्ये दिलेलं आहे. अशामुळे प्रश्न क्रमांक 23 चं उत्तर आहे ABC. तर वनामध्ये वन हे याचं आन्सर काय येणार नाही. तर बघा, हा भाग पश्चिम भाग जो आहे तो समुद्राखालील होता, त्यामुळे वनाचा काही जास्त संबंध येणार नाही. त्यामुळे हे खनिजांचा संबंध इथे जास्त येईल, त्यामुळे हे विधान इथे येणार नाही. त्यामुळे ABC हे पर्याय इथे बरोबर असतील. पुढे पाहूयात. क्वेश्चन नंबर 24. खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते. याचं इथं दिलेलं आहे पर्याय: तांबडी मृदा, रेगूर मृदा, जांभी मृदा आणि गाळाची मृदा. तर याचं उत्तर आहे जांभी मृदा. तर आपण चारही पर्याय संदर्भात आपण इन डिटेल पाहूयात. तांबडी मृदा बघा, या तांबडी मृदेचं वैशिष्ट्य काय आहे. ही आर्कियन विंध्य आणि कडप्पा प्रकारच्या खडकापासून ही मृदा निर्माण झालेली आहे. तिचा आढळ कुठे होतो बघा, तर पूर्व विदर्भ, भंडारा गोंदिया, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे येतात. त्यामुळे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणामध्ये पण हिचा आढळ आहे, ही सापडते. आणि पूर्व विदर्भामध्ये भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी तांबडी मृदा आढळते मित्रांनो. तर या तांबडी मृदेला रंग जो प्राप्त होतो तांबडा, हे कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो, तर बघा आयर्न परऑक्साईड मुळे तांबडा रंग प्राप्त होतो. या जमिनीचे, या तांबड्या मृदेचे वैशिष्ट्य आहेत, यामध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो आणि सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण यामध्ये कमी असते. वने कोणत्या प्रकारचे असतात, तर बघा सागाची वने या मृदेत आढळून येतात. तर भंडारा गोंदिया, तुम्ही पूर्वेकडील जो भाग आहे चंद्रपूर वगैरे नागपूर या ठिकाणी तुम्हाला सागाची वने जास्त आढळून येतील, कारण तांबडी मृदा आहे. दुसरा जो पर्याय दिलेला होता रेगूर मृदा, तर त्या रेगूर किंवा काळी मृदा ज्याला तुम्ही म्हणतात, कापसाची काळी मृदा ही असं म्हटलं जातं. तर बघा याची निर्मिती कशा पद्धतीने होते, तर बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून या मृदेची, रेगूर मृदेची निर्मिती होते. बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. महाराष्ट्र डेक्कन ट्रॅप हा पण बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून 29 वेळा उद्रेक होऊन बनलेला आहे. ही मृदा पाणी धरून ठेवते. आता या मृदेची वैशिष्ट्ये पाहूयात. ही मृदा पाणी धरून ठेवते कारण यामध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असते. चुनखडी म्हणजे आपण वरती पाहिलेला आहे, कॅल्शियम कार्बोनेट पासून चुनखडी बनते आणि चुनखडी ही कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम पासून बनलेली असते. तर या मृदेला, आता रेगूर मृदेला रंग, काळा रंग का प्राप्त होतो, कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो, तर टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट यामुळे या मृदेला काळा रंग प्राप्त होतो. यावरती ऑलरेडी क्वेश्चन्स खूप वेळा विचारलेला आहे मित्रांनो. तर आर्थिकदृष्ट्या या मृदेचं महत्व बघा, तर आर्थिकदृष्ट्या या मृदेचं महत्व खूप आहे. कापसासारखे नगदी पिके या मृदेमध्ये जास्त घेतले जातात, त्यामुळे तिला कापसाची काळी मृदा, आणि कापसाचं पीक त्या मृदेमध्ये चांगलं येतं, त्यामुळे त्या मृदेला कापसाची काळी मृदा असं म्हटलं जातं. तर या मृदेची सर्वात जास्त आढळ कुठे आहे, तर बघा, तर ही मृदा तापी खोऱ्यामध्ये सगळ्यात जास्त सापडते. जवळपास जास्त जाडी तापी खोऱ्यामध्ये आहे, 6 मीटर पर्यंत. या मृदेत कापसाचे पीक घेतले जाते, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. जे पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे जांभी मृदा, ज्याला तुम्ही लॅटराइट सॉइल असं म्हणतात. तर या जांभी मृदे संदर्भात आणि ऑप्शन हे उत्तर पण आहे या प्रश्नाचं. तर आपण जांभी मृदे विषयी पाहूयात. तर या मातीला रंगावरती क्वेश्चन आलेला आहे, का जांभी मृदेला जांभळा किंवा लाल कलर का प्राप्त होतो, या संदर्भात क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, या संयुगामुळे या जांभी मृदेला लाल रंग प्राप्त होतो, लोह व ॲल्युमिनियम. पण क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, लोह बॉक्साईट.
तर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की बॉक्साईटचे साठे कुठे आहेत. तर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. आणि बॉक्साईट आणि ॲल्युमिनियम जो दिलेला आहे, तर ॲल्युमिनियम हा कशापासून बनतो, तर ॲल्युमिनियम हा बॉक्साईटपासून एक्स्ट्रॅक्ट केला जातो. त्यामुळे लोह ॲल्युमिनियममुळे लाल रंग प्राप्त होतो. पण क्वेश्चनमध्ये लोह बॉक्साईट दिल्यामुळे तर तुम्हाला बॉक्साईट माहिती असणं गरजेचं आहे. बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम बनतो. जर तुम्हाला माहिती असेल तर हा पर्याय तुम्हाला निवडता आला असता आणि तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. तर बघा, या मृदेचे वैशिष्ट्य पाहूयात आणि उत्पादन कोणत्या प्रकारचे घेतलं जातं. जांभी मृदेमध्ये जांभी मृदा लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि पाऊस सर्वात जास्त तिथे पडतो, त्यामुळे ही मृदा बाकी पिके घेण्यासाठी जास्त उपयुक्त नाही. पण फळांसारखी वेगवेगळे फळे यामध्ये घेतले जातात. तर बघा, उत्पादन यामध्ये कोणतं घेतलं जातं, फळे पिके यामध्ये घेतलं जातात, काजू किंवा आंबा. आता रत्नागिरी, हापूस वगैरे आंबे या प्रकारचे पिके त्यामध्ये जास्त घेतले जातात. तर या मृदेचे वैशिष्ट्य बघा, तर यामध्ये सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण कमी असतं, नत्र, पालाश वगैरे. पुढे जो पर्याय दिलेला आहे ऑप्शन नंबर 4, गाळाची मृदा. त्या गाळाची मृदा अल्युव्हियल सॉइल ज्याला तुम्ही म्हणता. तर या मृदेचा आढळ कुठे सर्वात जास्त आहे बघा, तर उत्तर महाराष्ट्र तापी पूर्णा खोऱ्यामध्ये ही मृदा अधिक आहे. गाळाची मृदा तुम्हाला बघायला मिळेल महाराष्ट्रामध्ये. याचा रंग फिकट पिवळा असतो मित्रांनो, फिकट पिवळा. आणि याचं प्रमाण बघा, यामध्ये जे वैशिष्ट्य आहे, तर ह्युमस व सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण यामध्ये जास्त असते. तर ऑलरेडी क्वेश्चन्स आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे, ह्युमस व सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असतं, तर गाळाची मृदेमध्ये जास्त असतं. तर यामध्ये जलसिंचनाच्या सहाय्याने, आता यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो, उन्हाळ्यात शेती केली जाते, जिला वायंगण शेती म्हणतात. उन्हाळ्यामध्ये जलसिंचनाच्या सहाय्याने या मृदेमध्ये, गाळाच्या मृदेमध्ये जी शेती केली जाते त्याला वायंगण शेती असं म्हणतात. आणि ही मृदा सुपीक असते. नायट्रोजन व सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण या गाळाच्या मृदेमध्ये कमी असते मित्रांनो. पण पालाश व चुनखडीचे प्रमाण अधिक असते. गाळाच्या मृदेमध्ये पालाश व चुनखडीचे प्रमाण अधिक असते. भारतामध्ये या मृदेने सर्वात जास्त भाग व्यापलेला आहे, 40 ते 42%. तर तुम्ही यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे, भारतामध्ये सर्वात जास्त भाग कोणत्या मृदेने व्यापलेला आहे, तर गाळाच्या मृदेने 40 ते 42% भाग व्यापलेला आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण घेतलेला आहे. हे बघा, डायग्रामच्या फॉर्ममध्ये पण मी ते सांगू इच्छितो. जांभी मृदा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. हे बघा, कोकण, हे बघा पूर्व विदर्भ, गडचिरोली आहे, भंडारा गोंदिया, इथे गडचिरोलीचा थोडा भाग आहे. दक्षिण रत्नागिरी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा भाग आहे जांभी मृदा. पिवळसर तपकिरी मृदा तुम्हाला इथे डोंगराळ प्रदेशामध्ये पाहायला मिळेल. जाडी बरडी मृदा, काळी मृदा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आता बघा, काळी मृदा, तापी खोरे वगैरे. तर बघा, अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन कव्हर केलेला आहे. क्वेश्चन नंबर 25 पाहूयात. खाली 2 विधाने दिलेली आहेत. ए विधान जे आहे ते प्रतिबाद असून आर हे त्याचे कारण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अविधान पाहूयात. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. आर, सुती कापड उद्योगाचे स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. तर बघा, तर याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. ए आणि आर बरोबर आहेत, पण आर हे ए चे स्पष्टीकरण नाही. तर का नाही, तर बघूयात. ए विधान त्यांनी दिलेलं होतं, तो हलका आहे. तर बघा, आणि तो टिकाऊ आहे. तर बघा, कापसामध्ये जे रुई असतं बी, तर त्याला काढल्यानंतर ती खूप दिवस राहतं. उदाहरणार्थ कापूस. आता आर जे आहे, आर इथे काय दिलेलं आहे, प्रश्न पाहूयात आपण. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. हा बरोबर आहे मित्रांनो. सुती कापड उद्योगाचे स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होतं. तर बघा, तर इथे बघा, दोन्ही विधाने सेपरेट दिलेली आहेत, त्यामुळे याचं रिझन किंवा याचं प्रतिबाद असणार नाही इथे. तर बघा, दोन्ही विधान बरोबर आहेत, पण आर हे अचे स्पष्टीकरण नाही. हे बघा, तर कशा पद्धतीने बघा, इथे मी दोन्ही बाजू सांगेन. आता सुती कापड उद्योगाचे स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. तर एक्झाम्पल जर तुम्हाला पाहायचं असेल तर अमरावतीमध्ये नांदगाव, अमरावती हा कापूस उत्पादक जिल्हा आहे, यवतमाळ आहे. तर अमरावतीचं जर उदाहरण पाहिलं तर तिथे पार्क आहेत, नांदगाव पार्क वगैरे, मोठे मोठे पार्क्स तिथे हे केलेले आहेत, गिरणी आहेत. तर याचं उत्तर तुम्हाला हे एक्झाम्पलवरून तुम्हाला मिळेल. आणि दुसरी पण बाजू आहे इथे बघा, इथे मी दुसरी बाजू इथे सांगितलेली आहे. तर बघा, आता कापूस उत्पादक जिल्हा जर म्हटला तर यवतमाळ, नांदेड, तिथं पहिली जे सांगितलेलं आहे त्याचं स्थानिकीकरण आणि बाजारपेठ हे दोन्ही पण एकाच ठिकाणी आहे, हे पण सांगितलेलं आहे. आणि दुसरी पण बाजू सांगितलेली आहे. तर दुसरी बाजू इथे बघा, कापूस उत्पादक जिल्हा आहे यवतमाळ, नांदेड, आणि याचं स्थानिकीकरण म्हणजे उद्योगांचं स्थानिकीकरण झालेलं आहे.
तर वातावरणामुळे का, तर मुंबईला हवामान दमट मोसम आहे, कोल्हापूरला आहे, सोलापूरला आहे. तर हे पण याचा आन्सर आहे. म्हणजे एक्स्ट्रा पॉईंट्स मी इथे सांगितलेलं आहे. त्या इथे बघा, त्यामुळे 2 सेपरेट दिलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचा आन्सर आहे मित्रांनो. दोन्ही बाजू मी इथे सांगितलेल्या आहेत. कापड सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण, उत्पादक प्रदेश, बाजारपेठ आणि उत्पादक जिल्हा वेगळा आणि त्यांचं हे उद्योगाचे स्थानिकीकरण वेगळं, हे दोन्ही पण गोष्टी तर मी क्लिअर केलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर आता पुढील पाहूयात 26. हे बघा 26 क्वेश्चन नंबर. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवलेला आहे? तर याचं आन्सर आहे पिवळा. तर आपण डायग्रामच्या फॉर्ममध्ये आपण पाहूयात. हे बघा भारताचा नकाशा, भारताचा प्राकृतिक नकाशा इथे दिलेला आहे. इथे बघा जो तपकिरी कलरचा आहे तर ते माउंटेन्स म्हणजे एलिव्हेशन्स, हिल रेंजेस ने दर्शवलेला आहे भारताच्या नकाशामध्ये. माउंटेन रिजन्स हे बघा तर गडद पिवळ्या किंवा तपकिरी रंगाने इथे दर्शवलेला आहे. प्लेट रिजन्स हे बघा याचं उत्तर आहे प्लेट रिजन्स. हे बघा महाराष्ट्र पठार हे पिवळ्या कलरने इथे दर्शवलेलं आहे आणि प्लेन रिजन्स म्हणजे पोपटी कलरने प्लेन रिजन्स हे दर्शवलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघा इथे मी याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. स्पष्टीकरण पण मी खाली दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर्स, त्यामुळे याचा आन्सर ते पिवळा पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढे पाहूयात क्वेश्चन नंबर 27 पाहूयात. चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 27 आपण पाहूयात. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन येतो म्हटलेलं आहे? बघा दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन विचारलेला आहे. पर्याय आहे 21 मार्च, 21 जून, 23 सप्टेंबर आणि 22 डिसेंबर. तर याचं उत्तर आहे 22 डिसेंबर. याचं स्पष्टीकरण आपण पाहूयात. तर बघा आता 22 डिसेंबर, तर 22 डिसेंबर उत्तर आहे. तर 22 डिसेंबर पासूनच आपण सुरुवात करूया. तर 22 डिसेंबर ते 21 जून उत्तरायण सुरू होते मित्रांनो. तर या काळामध्ये उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो तर दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो मित्रांनो. आणि याचे उलट बघा तर 21 जून ते 22 डिसेंबर या काळामध्ये काय होतं तर दक्षिणायन सुरू होते मित्रांनो. तर उत्तर गोलार्धात याची उलट स्थिती असते. उत्तर गोलार्धात हिवाळा असतो तर दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. तर 21 जून आणि 22 डिसेंबर या दिवशी काय होतं तर आपण पाहूयात. 21 जून व 22 डिसेंबर हे अयन दिन आहेत आणि 21 मार्च व 23 सप्टेंबर हे विश्व दिन आहेत. तर बघा 21 जूनला काय होतं तर 21 जून रोजी सूर्य कर्कवृत्तावर म्हणजेच उत्तर गोलार्धात 23.5 डिग्री उत्तर अक्षांशावरती म्हणजेच कर्कवृत्तावरती या दिवशी 21 जून या दिवशी सूर्य लंबरूप किरणे पडतात या दिवशी. आणि या दिवशी उत्तरायण पूर्ण होते मित्रांनो 21 जून रोजी. तर 22 डिसेंबर रोजी काय होतं तर या 22 डिसेंबर या दिवशी दक्षिणायन पूर्ण होते आणि दक्षिण गोलार्धात म्हणजे 23.5 डिग्री दक्षिण अक्षांशावरती म्हणजेच मकर वृत्तावरती सूर्याची किरणे हे लंबरूप पडतात. तर बघा आन्सरमध्ये जे 22 डिसेंबर दिलेलं आहे तर त्या 22 डिसेंबर यावेळेस 22 डिसेंबर विषयी पाहूयात. तर या दिवशी रोज सूर्य मकर वृत्तावर असतो आणि या दिवशी दक्षिणायन पूर्ण होते. दक्षिण गोलार्धात या काळात उन्हाळा तर उत्तर गोलार्धात हिवाळा असतो आपण पाहिलेच आहे वरती. तर अशा पद्धतीनं हे याचं एक्सप्लेनेशन आहे. तुम्ही डायग्रामच्या मदतीने हे समजून घेऊ शकता. 21 मार्च व 23 सप्टेंबर विश्व दिन आणि 21 जून व 22 डिसेंबर इथे 22 जून दिलेला आहे पण 21 जून व 22 डिसेंबर हे ऐन दिन आहेत. तर प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. आता इथे बघा भूमध्य सामुद्रिक प्रदेश याच्या संदर्भात दिलेला आहे. भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण त्यांनी विचारलेलं आहे. तर विधानामध्ये दिलेलं आहे वायुभार पट्ट्यांचे आंदोलन. दुसरं आहे वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो, जे की तुमचा आन्सर आहे. तिसरा आहे भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वारे वाहतात. आणि चौथा आहे अल्पस पर्वताच्या वाद सन्मुख उतारावर प्रतिरोध पर्जन्य पडतो. तर बघा त्याचं विश्लेषण पाहूयात. आपण यापूर्वी भूमध्य सामुद्रिक प्रदेश कुठे आढळतो ते आपण पाहूयात. तर हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेस अंदाजे 30 ते 45
अंशाच्या दरम्यान आहे मित्रांनो भूमध्य सामुद्रिक प्रदेश. तर या प्रदेशात काय होतं, तर हिवाळ्यामध्ये या प्रदेशात उष्णकटिबंधीय उपोष्णकटिबंधीय उच्च दाबाचा पट्टा भूमध्य समुद्रापासून दूर सरकतो. त्यामुळे अटलांटिक महासागरातील पश्चिमेकडील वारे वर्चस्व गाजवतात, ज्यामुळे प्रदेशात आर्द्र हवा येते व पाऊस पडतो. तर हिवाळ्या पावसामध्ये काय होतं, तर यामध्ये हिवाळा पाऊस प्रामुख्याने दाब पट्ट्यांच्या स्थलांतरामुळे हिवाळा पाऊस पडत असतो. आणि या प्रदेशात हिवाळी पावसाचे हवामान सर्वात जास्त असते. त्याला भूमध्य सागरीय हवामान असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या हिवाळ्याच्या काळामध्ये वारे उलटे वाहतात मित्रांनो, किंवा वारे उलटे फिरतात. त्यामुळे पश्चिमेकडील वारे चालतात, म्हणजे पश्चिम वारे चालतात आणि महासागरातून ओलावा भूभागावरती आणतात आणि त्यामुळे तिथे पाऊस पडत असतो. तर तुम्हाला माहितीच असेल, वारे हे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. हिवाळ्यात भूमध्य सागरीय प्रदेशात कमी दाब पट्टे तयार होतात, त्यामुळे तिथे पाऊस पडत असतो. डायग्रामच्या मदतीने आपण बघा. हे बघा, हा आहे भूमध्य सागरीयचा प्रदेश. याच्या पाठीमागे जो हा जो प्रदेश आहे, अल्जेरिया, इजिप्त, इराक, इटली, फ्रान्स, स्पेन, तुर्की, हे या भूमध्य सागरीय प्रदेशामध्ये प्रदेशाच्या भागामध्ये येतात. इथे अटलांटिक महासागर आहे, भूमध्य सागर आहे. तर बघा, तर यामुळे याचं जे आन्सर आहे, तर वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होऊन जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे अटलांटिक महासागराकडून वारे व्हायला लागतात आणि तिथून पाऊस घेऊन येऊन ह्या भूमध्य सागरी प्रदेशामध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो. कारण भूमध्य सागरी प्रदेशामध्ये हिवाळ्यामध्ये कमी दाबपट्टे निर्माण होतात. हे याचं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 29 पाहूयात. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात, बघा इथं पॅसिफिक महासागर दिलेला आहे, किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्त आढळतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 29वा क्वेश्चन आपण पाहत होतो. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्त आढळतात. कारण विचारलेलं आहे, सागरी गर्ता पश्चिम भागामध्ये का आढळतात हे त्याचं कारण आहे. तर कारण बघा, विधान अ दिलेलं आहे, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोगमन क्षेत्राचा आहे. हेच याचं उत्तर आहे मित्रांनो. जर तुम्हाला अधोगमन क्षेत्र जर याचं जर डेफिनेशन माहित असेल किंवा ती जर कन्सेप्ट माहित असेल तर तुम्हाला हेच आन्सर मिळालं असतं. दुसरं विधान बघा, पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांगा पसरल्या आहेत. तर हे याचं उत्तर नाहीये, हे चुकीचं आहे. तिसरं आहे, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्र आहे. खंडांत उतार तीव्र. तर बघा, चौथं हे विधान नाहीये, पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात सागरी गर्ता मोठ्या प्रमाणात आढळतात. आता हेच क्वेश्चन्स विचारलेलं आहे आणि असं सरळ सरळ इथं सागरी गर्ता मोठ्या प्रमाणात आढळतात. हे सिंपल दिलेलं आहे. ते पण चौथं पण होऊ शकत नाही, तिसरं पण नाही, दुसरं पण नाही. याचा आन्सर पहिला आहे. तर बघा, अधोगमन क्षेत्र नेमकं काय आहे ते आपण यावरती विश्लेषण करूयात, जेणेकरून आन्सर कशा पद्धतीने येतं ते पाहूया. डायग्रामच्या माध्यमातून पण आपण त्याचा आन्सर पाहूयात. हे बघा, इथे पॅसिफिक प्लेट आहे, हा पॅसिफिक प्लेट, हा पश्चिम भाग, पॅसिफिक सीचा पश्चिम भाग, आणि हा जो प्लेट आहे इथे बघा, ते वेगवेगळे प्लेट आहेत. इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे, इथे युरोशियन प्लेट आहे, नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे, कॅरिबियन प्लेट आहे, नाझका प्लेट आहे. तर बघा, इथे फिलिपाईन प्लेट आहे, इथं जावा ट्रेंच दिसेल तुम्हाला. तर बघा, इथे पहिल्यांदा आपण डेफिनेशन पाहूयात अधोगमन क्षेत्र. तर अधोगमन क्षेत्र म्हणजे काय, पहिल्याच विधानामध्ये अधोगमन क्षेत्र हा कन्सेप्ट वापरलेली आहे. त्यामुळे अधोगमन क्षेत्र जर तुम्हाला जर माहिती असेल तर पहिलेच विधान हे तुमचं योग्य ठरलं असतं. तर अधोगमन क्षेत्र काय आहे, तर सर्वात शक्तिशाली भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखीचा उद्रेक आणि भूस्खलन हे या क्षेत्रामध्ये घडतात. तर अधोगमन क्षेत्रामध्ये काय काय घडत असतं बघा, तर भूकंप आहे, त्सुनामी आहे, उद्रेक आहे, भूस्खलन या प्रकारचे इन्सिडन्स या क्षेत्रामध्ये घडत असतात. आणि जेथे अधोगमन क्षेत्र हे जे क्षेत्र हे असं क्षेत्र आहे जिथे टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकावरती आढळतात आणि एक प्लेट दुसऱ्याच्या खाली जाते. आता पॅसिफिक प्लेट जर त्याचा डेन्स जास्त असतो त्यामुळे ते खाली जात असतं. आपण वरती डायग्राममध्ये त्याचा इन डिटेल पाहणारच आहोत. तर लिथोस्फिअरच्या सबडक्शनद्वारे अशा प्रकारच्या गर्ता तयार होतात आणि पश्चिमेकडील किनारवरती भाग अधोगमन क्षेत्राचा असल्यामुळे एकमेकांचे प्लेट खाली वरी जाऊन ते गर्त तयार होतात. तर बघा, इथे मुद्दा आहे अधोगमन क्षेत्राचा. पश्चिम भाग जो आहे सागरी किनाऱ्याचा जो भाग आहे तो अधोगमन क्षेत्राचा असल्यामुळे इथे जास्त गर्ता आढळतात. त्यामुळे याचं हे रिझन आहे. तर आपण डायग्रामच्या माध्यमातून हे समजून घेऊया. तर बघा, इथे डायग्राम दिलेली आहे. हे कॉन्टिनेंट ओशन कोलिजन या संदर्भात आहे. इथे बघा, हे कॉन्टिनेंटल ट्रस्ट आहे, हे बघ, आणि ओशनिक ट्रस्ट म्हणजे सागरी कवच आणि भूखंड कवच. तर सागरी कवचाचे जे असतं ते डेन्स जास्त असतो, त्यामुळे भूखंड कवच म्हणजे कॉन्टिनेंटल क्रस्टचा तो
खाली दाबला जातो. आणि हा जो इथे बघा, इथे मॅग्मा असतो, मॅग्मा, आणि हा जो ओशनिक ट्रस्ट आहे किंवा सागरी कवच आहे तो मॅग्मामुळे इथे वितळतो आणि याचा मॅग्मा हा वरी जात असतो, लावा. आणि इथं अशा पद्धतीचे ज्वालामुखी उद्रेक होत असतात. इथे फोल्ड पर्वतासारखे पर्वत बनत असतात. आणि बघा इथे बघा, हे बघा, हा जो पार्ट दिसतो, हा जो पार्ट दिसतो याला ट्रेंचेस असे म्हणतात, म्हणजे गर्ता. इथे बघा, इथे ह्या दोघांची इथे टक्कर झाल्यामुळे हा जो डेन्सर पार्ट असतो ओशनिक ट्रस्टचा, सागरी कवचचा, तो खाली दबला जातो आणि कॉन्टिनेंटल ट्रस्टचा भाग जो असतो तो तसाच राहतो. आणि इथे ज्या पद्धतीचे दरी निर्माण होते याला गर्ता असं म्हणतात, ट्रेंचेस असे म्हणतात. आणि हा जो प्रदेश आहे, हे बघा, ही जी दरी छोटीशी होते याला ट्रेंचेस असं म्हणतात. आणि हा जो भाग आहे तो अधोगमन क्षेत्र म्हणजेच सबडक्शन झोन असं याला म्हणतात. अशा पद्धतीचे गर्ते तयार होतात. त्यामुळे हे अधोगमन क्षेत्र असल्यामुळे सागरी भागात, या किनारवर्ती भागात जास्तीत जास्त गर्त आढळतात मित्रांनो. तर बघा, आपण डायग्रामच्या माध्यमातून हे अधोगमन क्षेत्र हे आपण पाहिलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर, त्यामुळे याचा आन्सर आहे पर्याय नंबर 1, 29 क्वेश्चन नंबरचा पर्याय नंबर 1 हे आन्सर आहे. अधोगमन क्षेत्राचा जास्त भाग असल्यामुळे तिथे प्रामुख्याने सागरी गर्त आढळतात मित्रांनो. तर बघा क्वेश्चन नंबर 30, तर मान्सूनची माघार या बद्दल त्यांनी विचारलेला आहे. मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? तर बघा, मान्सूनची माघार हे एक भारतीय हवामानाचा आविष्कार आहे असं म्हटलं जातं. तर हा आविष्कार कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे असं ते म्हणतात. पहिलं विधान त्यांनी दिलेलं आहे, नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतरांगापर्यंत पोहोचल्यानंतर ते तिथून माघारी फिरतात. तर बघा, दुसरं आहे, हे चुकीचं आहे. दुसरं आहे सूर्याचे भासमान भ्रमण, हे पण याचं परिणाम नाहीये. तिसरं आहे भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्यांचा होणारा विस्तार, हे याचं उत्तर आहे. चौथं आहे भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता. तर बघा, याचं स्पष्टीकरण आपण पाहूयात. पहिल्यांदा आपण यामध्ये, या क्वेश्चनमध्ये दिलेली आहे मान्सूनची माघार. तर मान्सूनची माघार या संदर्भात आपण पाहूयात. तर मान्सूनच्या माघारमध्ये काय होतं, ईशान्येकडे जे वारे असतात ते वारे जोर धरू लागतात आणि नैऋत्य पश्चिम वाऱ्यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न ते ईशान्य मोसमी वारे करत असतात. यामुळे मान्सून माघार घेणार असताना गडगडी वादळे निर्माण होऊन ज्याला मान्सूनची माघारी असं म्हणतात. जेव्हा हा मान्सून माघार घेतो साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान ही मान्सूनची माघारी होत असते. तर ईशान्येकडून बंगालच्या उपसागरातून ही माघारी मान्सून येत असतो तेव्हा तो लक्षणीय इथे दिलेला आहे. तर त्या बंगालच्या उपसागरातून ओलावा घेऊन येत असतो आणि नंतर ते द्वीपकल्पात परत गेल्यानंतर, म्हणजेच भूभागावर परत आल्यानंतर तिथे तो ओलावा सोडला जातो आणि त्यामुळे पाऊस पडत असतो. बघा, तर सामान्यतः काय, कोरड्या मान्सूनच्या त्या पावसाळी विस्ताराला ईशान्य मान्सून म्हणतात किंवा हिवाळी मान्सून म्हणतात. यामध्ये काय होतं बघा, तर भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे वारे वाहतात. आता यामध्ये बघा, वारे वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे वाहतात, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहत असतात आणि त्यांच्यासोबत ते पाणी वाहून आणलं जातात. त्यामुळे तामिळनाडू, म्हणजे पूर्व साईडच्या, भारताच्या पूर्वेकडील जो किनारा आहे तामिळनाडू किंवा पूर्व किनाऱ्यावरती कावेरी नदीच्या पात्रात, त्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढलं जातं. तर बघा, त्यामुळे अशा पद्धतीमुळे ही मान्सूनची माघार आपण डायग्राम फॉर्म मध्ये आपण पाहूयात. हे बघा, इकडून वायव्य भागाकडून वारे हे वाहत असतात आणि इकडं ईशान्येकडे हे बघा कोणत्या फॉर्म मध्ये असं इथे डायरेक्शन पण दिलेले आहे. वायव्य ते आग्नेय या दिशेकडून वारे व्हायला लागतात आणि हे वारे इथून ओलावा घेऊन येतात आणि ह्या साईडला इथे या द्वीपकल्पाच्या भागावरती इथे तो ओलावा सोडतो, त्यामुळे इथे पाऊस पडतो मित्रांनो. क्वेश्चन नंबर 31 पाहूया. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालील प्रमाणे आहेत. इथे बघा, सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्णा खोरे आहे. सिंपल क्वेश्चन्स विचारलेला आहे आयोगाने. ब विधान आहे, सातमाळा अजिंठा डोंगरांच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे आहे. दोन्ही पण बरोबर आहे. तिसरा आहे, हरिश्चंद्र बालघाट डोंगर व त्याच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे आहे. हे पण विधान बरोबर आहे.
ड विधान त्यांनी विचारलेलं आहे, शंभू महादेवाचे डोंगर व त्यांच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे. हे पण आयोगाने बरोबर आहे. तर बघा याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. सर्व वरील विधाने सर्व बरोबर आहेत. तर याचं विश्लेषण आपण पाहूयात डायग्रामच्या माध्यमातून. हे बघा, सातपुडा पर्वत, हे बघा, हे तुम्हाला इथे सातपुडा पर्वत हे पाहायला मिळेल. याच्यावरती नर्मदा नदी आहे, नर्मदा नदी वाहते. सातपुडाच्या खालती जी काही आहे तापी नदी वाहते, तापी. इथे सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. इथे पूर्णा तापी नदी, हे बघा तापी नदी वाहते. सातमाळा अजिंठा डोंगररांगाच्या दक्षिणेला गोदावरी नदी वाहते. इथे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग दिलेली आहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेस जी नदी दिलेली आहे ती भीमा नदी, बघा मांजरा नदी पण आहे. पुढे पाहूयात. इथे शंभू महादेव डोंगररांग दिलेली आहे, शंभू महादेव डोंगररांग. शंभू महादेव डोंगराच्या दक्षिणेस कृष्णा नदी, हे बघा कृष्णा नदी वाहते. तर अशा पद्धतीने त्यांनी फ्रेम केलेला होता. त्यामुळे वरील चारही पर्याय इथे रिटर्नमध्ये मी तसे पण दिलेला आहे. नर्मदा नदी सातपुडा डोंगररांगेच्या उत्तरेला, सातपुडा डोंगररांगेच्या दक्षिणेला तापी, सातमाळा अजिंठा डोंगररांगेच्या दक्षिणेला गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेच्या दक्षिणेस भीमा आणि शंभू महादेव डोंगररांगेच्या दक्षिणेस कृष्णा नदी वाहते. तर बघा इथे क्वेश्चन नंबर 32 पाहूयात. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे, कारण त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा 4 पर्याय दिलेले आहेत. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. तर हेच त्याचं उत्तर आहे. तर बघा दुसरा विधान विचारलेलं आहे, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती खंडामुळे. इथे बघा विचारलेलं आहे शीर्षवर्ती खंडामुळे, इथे पार्श्ववर्ती खंडामुळे ती वक्राकार झालेली आहे. तिसरं विचारलेलं आहे, हे चुकीचं आहे पण. तिसरं विचारलेलं आहे, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या तळाच्या खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. हे पण विधान चुकीचं आहे. चौथा आहे, सह्याद्रीच्या पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे सह्याद्रीची जी झोन ती वक्राकार झालेली आहे. हे पण विधान चुकीचं आहे. तर बघा आपण शीर्षवर्ती खनन काय आहे, पार्श्ववर्ती खनन काय आहे आणि तळाचे खनन काय आहे हे यावरती आपण पाहूयात, जेणेकरून सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून ती वक्राकार का झालेली आहे याचं कारण आपल्याला समजून येईल. शीर्षवर्ती खंडामुळे ती वक्राकार झालेली आहे, हे याचं उत्तर आहे. तर इथे बघा डायग्रामच्या फॉर्ममध्ये आपण बघू. शीर्षवर्ती म्हणजे इंग्लिशमध्ये हेडवर्ड इरोजन असं म्हणतात. शीर्षवर्ती म्हणजे वरील भाग वरच्या साईडने जे खनन होतं तर ते शीर्षवर्ती इरोजन प्रकारचं होतं असं. आता लॅटरल म्हणजे पार्श्ववर्ती म्हणजे बाजूच्या साईडने, असं बाजूच्या साईडनं जे इरोजन होतं तर त्याला लॅटरल इरोजन म्हणतात. आणि व्हर्टिकल म्हणजे उभे म्हणजे खोऱ्याच्या साईडनं खाली तळाच्या साईडनं जे इरोजन होतं तर त्याला व्हर्टिकल इरोजन असं म्हणतात. तर यामध्ये हेडवर्ड इरोजन म्हणजे शीर्षवर्ती घर्षणामुळे किंवा खननामुळे हे सह्याद्री रांग वक्राकार झालेली आहे, हे याचं उत्तर आहे मित्रांनो. हेडवर्ड इरोजन, शीर्षवर्ती खनन. पुढला पाहूया क्वेश्चन नंबर 33. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते, कारण विचार. आता इथे बघा इथे आयोगानं क्लू दिलेला आहे, हिवाळ्यात विचारलेला आहे. हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. हिवाळा जर म्हटलं तर ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेच पाऊस पडतो हिवाळ्यामध्ये, नैऋत्य मान्सून वाऱ्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे पहिलं जे विधान दिलेलं आहे, नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. तर नैऋत्य मान्सून येणार नाही, कारण हिवाळा त्यांनी विचारलेला आहे. हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. तर हिवाळ्यात नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडत नाही. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रामध्ये हिवाळ्यात पाऊस पडत असतो मित्रांनो. आपण वरती मान्सूनचे माघार यामध्ये आपण त्यावरती सांगितलेलं आहे. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. तर हे याचं उत्तर आहे, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे. तिसरा आहे, कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य. आता इथे सेम दिलेलं आहे, नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून दोन्ही पण नैऋत्य मान्सून इथे येत नाही, त्यामुळे हा पण विधान चुकीचं आहे. पहिलं पण विधान चुकीचं आहे. चौथं विधान दिलेलं आहे, कावेरी नदीच्या उपनद्या कावेरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करतात. याचा तर संबंधच येत नाही. पुरवठा करत असतील पण ईशान्य मान्सूनच्या वाऱ्यामुळे खोऱ्यामध्ये पाऊस पडल्यानंतरच ते पुरवठा करत असतात, पण तोपर्यंत ते कारण विचारलेलं आहे. त्यामुळे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते, हे याचं कारण आहे. हे बघा इथं मी त्या पद्धतीचं क्वेश्चन नंबर 32 हे पण दिलेलं आहे. पार्श्ववर्ती खंड तळाच्या खंडामुळे मुसळधार पर्जन्यामुळे हे नसतं, तर शीर्षवर्ती खंडामुळे ती वक्राकार झालेली आहे. 32चं एक्सप्लेनेशन आहे. 33चं एक्सप्लेनेशन हे आहे.
इथे मी टीप म्हणून दिलेला पण आहे. हिवाळा असा उल्लेख केल्यामुळे ईशान्य मान्सूनच येते. नैऋत्य मान्सूनचा कार्यकाळ जो असतो तो जून ते ऑक्टोबरच्या दरम्यानचा असतो, त्यामुळे ईशान्य मान्सूनचा येतो, कारण आहे ते. आता इथे दिलेलं आहे बघा, क्वेश्चन नंबर 34 दिलेला आहे. उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर बघा, अल्फ्रेड वेबर यांचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे उद्योगाच्या स्थान निश्चिती करण्यासंदर्भात. तर बघा, पर्याय दिलेले आहेत. उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात मजुरांवरील मूल्याचे योगदान महत्त्वाचे आहे, हे चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर आपलं पर्याय क्रमांक 2, उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात कच्च्या मालावरील खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते, हा पण चुकीचा आहे. तिसरा पर्याय दिलेला आहे, उद्योग स्थान निश्चितीकरणात बाजारपेठेची सुगमता महत्त्वाची असते, हे पण विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 पाहूयात, उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते, हे विधान बरोबर आहे. वाहतूक खर्चाचे योगदान उद्योग स्थान निश्चितीकरणात त्यांनी महत्त्वाचं मांडलेलं होतं त्यांच्या उद्योग स्थान निश्चिती करताना त्यांच्या सिद्धांतामध्ये. तर बघा, यावरतीचं स्पष्टीकरण पाहूयात. अल्फ्रेड वेबर यांच्या संदर्भात पाहूयात. ते एक जर्मन शास्त्रज्ञ होते आणि त्यांचा सिद्धांत होता, तर त्या सिद्धांतामध्ये त्यांनी उद्योग अशाच ठिकाणी स्थापन करा जिथे परिवहन खर्च कमीत कमी असावा, म्हणजेच परिवहन खर्च न्यूनतम किंवा परिवर्तन खर्च कमीत कमी असावा, असं त्यांचा सिद्धांत होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. हा पर्याय क्रमांक 4, हा पर्याय क्रमांक वाहतूक खर्चाचे योगदान हे महत्त्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 35 पाहूयात. खालील विधानाचा विचार करून त्यातील कोणकोणती विधाने बरोबर आहेत आणि ते संकेतांचा वापर करून उत्तर लिहा म्हटलेलं आहे. तर बघा, पहिलं विधान आहे, केंद्रीय वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते, तर हे विधान बरोबर आहे. केंद्रित वस्ती शेतवाड्यांनी वेढलेली असते. दुसरं आहे, हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्ती आढळत नाहीत. तर बघा, आपण यावेळी याचं विश्लेषण पाहूयात. तर बघा, याचा आन्सर नंबर 2 हे उत्तर आहे मित्रांनो. तर बघा, तर आपण क्रमांक 35 पाहत होतो. तर खालील विधानापैकी कोणते बरोबर आहे ते म्हटलेलं होतं. तर पहिलं विधान होतं, केंद्रीय वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. तर बघा, शेतवाडी तर केंद्रित वस्ती आपण काय आहे ते पाहूयात. इथे बघा, केंद्रित वस्ती तर एकापेक्षा जास्त समूह एकत्र येऊन वस्त्यांचे केंद्रीकरण होत असेल तर त्याला केंद्रित वस्ती म्हणतात. तर बघा, शेतवाड्यामध्ये एकापेक्षा जास्त असतात का, 4-2 घरं असतात फक्त, तर त्यामध्ये ही कन्सेप्ट लागू होत नाही केंद्रित वस्तीसाठी. त्यामध्ये अनेक कुटुंबीय जवळ एकत्र राहतात आणि सपाट भागामध्ये बहुधा या केंद्रित वस्त्या आढळून येतात. तर बघा, खूप साऱ्या ग्रह म्हणजे खूप सारे घरे मिळून एकत्र येऊन या केंद्रित वस्त्या बनत असतात. पण शेतवाड्यामध्ये 1-2-4 घरे असतात, 4-5 घरे असतात, कमी प्रमाणात घरे असल्यामुळे ती लागू होत नाही किंवा ते विधान चुकीचं ठरतं. दुसरं विधान त्यांनी असं सांगितलेलं आहे की हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. तर हे बरोबर आहे, कारण हिमालयन प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारच्या विखुरलेल्या प्रकारच्या वस्त्या आढळत असतात, विखुरलेल्या, कारण बर्फाळ प्रदेश असतो, डोंगराळ प्रदेश असतो, त्यामुळे प्राकृतिक रचना त्याची भिन्न असते, त्यामुळे सपाट रिजन नसतो. हे त्याचे उत्तरे आहेत, कारणे आहेत. तर बघा, हिमालयन प्रदेशात केंद्रीय वस्त्या आढळत नाहीत, त्यामुळे 35 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे आहे. फक्त 2 बरोबर आहे. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते, हे चुकीचं आहे. केंद्रित वस्ती सपाट भागामध्ये सपाट भागामध्ये असतात. तर बघा, अशा पद्धतीने आपण भूगोल व पर्यावरण यावरतीचे जे प्रश्न आहेत त्यांचं डिटेलमध्ये विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे, तुम्ही टेक्स्ट मेसेज करू शकता आणि तुम्ही पीडीएफ प्राप्त करू शकता. माझे व्हिडिओज तुम्हाला मित्रांनो आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्यासाठी हे सबस्क्राईब करणं फ्री असेल, पण मला यामधनं खूप मदत होते, जेणेकरून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. या सिरीजमध्ये पुढचा व्हिडिओ येणार आहे सायन्सवरती, तरी याची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांनो, चॅनलला जरूर भेट द्या, त्यात महत्त्वाचे फॅक्ट्स आणि फिगर्स पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.